गोविंद पानसरे लिखित पुस्तक शिवाजी कोण होता या पुस्तकावरून गदारोळ उडाला आहे. महाराष्ट्र गाजला आहे. कोणी सपोर्टिंग करतं, कोणी त्या पुस्तकांची संदर्भ घेऊन अश्लील भाषेत शिव्या केल्याचं महाराष्ट्र गजबजून निघला आहे. महाराष्ट्रातील ज्यांना शिवाजी महाराज कळाले नाही अशा लोकांचा गदारोळ आहे. ते काहीतरी त्यांच्या दृष्टीने पदावर असतील. पद काही परमेश्वराने दिलेलं नसतं आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेलं नाही असे अडाणी, अल्पशिक्षित, भ्रष्टाचारी, वंशवादी, गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अभ्यास न करता, अभ्यासाला शिक्षण तर लागतं, शिक्षणच नाही तर काय अभ्यास होणार तुमचा, अशा लोकांनी महाराष्ट्रामध्ये उलटसुलट प्रतिक्रिया देऊन गदारोळ केला आहे. खरे छत्रपती शिवाजी महाराज फक्त सैनिक समाज पार्टीच्या सिटिझन सोल्जरांच्या हृदयात वास करून आहेत. छत्रपती शिवाजी महाराज हे सैनिक समाज पार्टीच्या सिटिझन सोल्जराच्या हृदयात वास करून असल्याने आणि सैनिक समाज पार्टीचे मावळे हे मावळ्यांचे वंशज आहेत. त्यांनी सैनिक समाज पार्टीचं संघटन केलं आहे. सैनिक समाज पार्टीचं संघटन करून या मावळ्यांच्या वंशजांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्याची पुनरावृत्ती करण्यासाठी महाराष्ट्रात सैनिक समाज पार्टीचं सरकार आणण्याचा ऐतिहासिक घटना, ऐतिहासिक कार्य करण्याचा ध्यास घेतला आहे, निर्धार केला आहे, निश्चित केला आहे, दृढ निश्चय केला आहे, वज्र निश्चय केला आहे. त्यामुळे सैनिक समाज पार्टी अशा या वृथा वल्गना करणाऱ्यांचा उल्लेख पण करणार नाही, कारण दे आर नॉट कॅपेबल टू मेन्शन इन आवर स्पीच. त्यांचे नाव घेत नसतो आम्ही. अशा लोकांना बायकॉट जनता करते, आम्ही का त्यांना पुढे आणायचं. जनतेने छत्रपती शिवाजी महाराजांना च्या शौर्याचा सन्मान केलेला आहे. त्या शौर्याचा सन्मान करून छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य आणायचं आहे. जनतेच्या पसंतीचं आणायचं आहे, जनतेच्या सहकार्यातून आणायचं आहे, जनतेच्या मतदानातून आणायचं आहे. म्हणून सैनिक समाज पार्टी हे उरले सुरले जे 2-3 वर्ष असतील 2029 पर्यंत, हे जे सैनिक समाज पार्टीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने जयघोष केलेला आहे, हर हर महादेव केलेला आहे, अशा लोकांनी सैनिक समाज पार्टीमध्ये येण्याचा सपाटा लावला आहे. त्यामुळे सैनिक समाज पार्टी ह्या संदर्भ फक्त घेणार कारण ॲडव्होकेट गोविंद पानसरे यांनी लिखित केलेलं पुस्तक आहे. त्या पुस्तकाचं आम्ही पाठन केलं आहे, पठन केलेलं आहे, वाचन केलेलं आहे आणि मतितार्थ काढलेला आहे. त्याच्यामुळं दृढ झालेली आहे संकल्पना, जी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची संकल्पना आम्ही स्वीकारलेली आहे, नव्हे तर आम्ही अंगीकृत केलेली आहे. त्याच्यामुळे हे लोक सैन्यात जाऊन आलेले आहेत आणि शेतकऱ्यांचे पुत्र आहोत. शेतकऱ्यांचे पुत्र असल्याने आणि शौर्यात जाऊन आले असल्याने छत्रपती शिवाजी महाराजांचं रयतेचं राज्य आणणं सहज शक्य होणार आहे. कारण जनतेचा, शिवभक्त जनतेचा पाठिंबा आहे, शिवभक्त मतदारांचा पाठिंबा आहे. त्यामुळे सैनिक समाज पार्टीचं हे बौद्धिक आंदोलन आहे आणि एकमेव ध्येय आहे, एकमेव ध्येय आहे फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचं रयतेचं राज्य आणणं. एवढं एकमेव ध्येय सैनिक समाज पार्टीने अंगीकृत केलेलं आहे. त्यामुळे सैनिक समाज पार्टी लवकरच या महाराष्ट्रामध्ये जनतेच्या मनात उतरलेली पार्टी आहे, जनतेच्या हृदयात स्थान केलेली पार्टी आहे. उद्देशच आमचा छत्रपतींचा असल्याने, ध्येय छत्रपतींचं सरकार आणण्याचं असल्याने या समाजाने, महाराष्ट्रातील 13 करोड जनतेने नव्हे तर देशातील 140 करोड जनतेने सैनिक समाज पार्टीच्या आयडिओलॉजीकडे लक्ष दिलेलं आहे. सैनिक समाज पार्टीच्या आयडिओलॉजीमध्ये सामील होण्याचा सपाटा लावला आहे. त्यामुळे या सज्जन जनतेचं, शिवभक्त जनतेचे धन्यवाद. भारत वर्ष की जय.
छत्रपती शिवाजी महाराज की जय. सैनिक समाज पार्टीचा विजय असो.